आपल्या सोबत आहेत चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर। वहिनी काय सांगणार, तुम्ही तुमच्या भाषणात एक उल्लेख केला की या विधानसभा निवडणुकीमध्ये 50% जागा महिलांना द्याव्या, का असं वाटतं तुम्हाला? नक्कीच आपण बघितलं असेल की आता नुकतेच लोकसभेचे इलेक्शन झाले, त्यात 4 महिलांना लोकसभेची उमेदवारी दिली। त्यात 3 विद्यमान आमदार होते आणि एक माजी मंत्री शोभाताई बच्चा होत्या। आपण बघितलं की ज्या ज्या महिलांना उमेदवारी दिली 100% रिझल्ट हा महिलांना दाखवला आणि आपण बघितलं की या महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत 33% आरक्षण हे महिलांना मिळालं। मग 33% जागा या येणाऱ्या विधानसभेत सुद्धा महिलांना मिळाल्या पाहिजे आणि जागा मिळाल्यानंतर नक्की महिला या अतिशय सक्षमपणे काम करून दाखवेल एवढा विश्वास मला या ठिकाणी आहे। तुम्ही ही प्रदेशाकडे मागणी करणार की सेंट्रल कमिटीकडे? आम्ही आदरणीय राहुलजीला सुद्धा सांगितलं की महिलांना जागा या मिळाल्या पाहिजे आणि प्रांताध्यक्ष म्हणून नानाभाऊ पटोले यांना देखील आम्ही वारंवार म्हणत आहोत की राजकारणात ज्या सक्रियपणे महिला काम करत आहे अशा महिलांवरती विश्वास एकदा सगळ्या प्रदेशच्या लोकांनी टाकून पाहायला पाहिजे। त्यांचा विश्वास सार्थ केल्याशिवाय महिला या राहणार नाही। चंद्रपूर जिल्ह्यातल्या तिकीट वाटप करताना तुम्हाला विचारलं जाणार, तुमचं मतही महत्त्वाचं असेल, तिथे किती महिलांना मुलींना तिकीट मागतात? नक्कीच चंद्रपूर जिल्हा हा एकंदरीत आगळावेगळा विस्तारलेला असा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यात तिकीट वाटप करत असताना आदरणीय आमचे प्रभारी शेनीतलाजी असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असतील आणि खासदार म्हणून मी असतील, सगळ्यांना विश्वासात घेऊन ग्राउंड लेवलवरती जो प्रदेशचा आणि केंद्राचा सर्वे येईल त्या सर्वेच्या आधारावरती तिकीट वाटप केला जाईल आणि तिथं इच्छुक ज्या महिलांनी तिकीट मागितल्या असतील नक्की त्या जर का त्या सर्वेत आल्या असतील तर त्या महिलांना तिथं तिकीट मिळेल। कॅमेरामॅन सचिनसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।